आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत पंढरपुरात तब्बल 8 लाख भाविकांनी विठुरायाचं पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतलेलं आहे। 7 जुलैला देवाचा पलंग काढण्यात आलेला आहे, त्यामुळे भाविकांना आता 24 तास पांडुरंगाचं दर्शन घेता येतंय। हे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर असेच सांगणारी, असंच दाखवणारी ही सगळी दृश्य आहेत। खरं तर आषाढी वारी सोहळ्यातील पालख्या आता मजल दर मजल करत आषाढी एकादशीच्या आधी पंढरपुरात दाखल होतील। मात्र त्याआधीच गेले काही दिवस वारकऱ्यांनी पंढरी नगरी फुलून गेल्याचं हे चित्र आहे। आषाढी वारीच्या सोहळ्याला यंदा विक्रमी गर्दी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे। आषाढी एकादशीच्या पूर्वीच पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे, त्यामुळे विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श आणि मुखदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी मागील 5 ते 6 दिवसांपासून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या काळामध्ये आतापर्यंत किती लोकांनी दर्शन येते। साहेब, पलंग निघाल्यापासून किती भाविकांनी मुखदर्शन आणि किती भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतल्याचा आकडा मंदिर समितीकडे प्राप्त झाला आहे? आपली आषाढी यात्रा सुरुवात होऊन आता आपण पलंग 7 तारखेला काढलेला आहे। आपण पाहतोय की आपल्याकडं प्रत्येकच ठिकाणी जी एंट्री गेट आहे तिथं मॅन काउंटिंग मशीन आहेत। तर पददर्शन रांगेत साधारणपणे दिवसाला 30 ते 35 हजार लोक दर्शन घेतात ॲव्हरेज काढलं तर। आत्तापर्यंत 2,15,000 भाविकांनी पददर्शन म्हणजे मुखदर्शन रांगेतून दर्शन घेतलेलं आहे। दोन्ही जर संख्या काढल्या तर जवळजवळ 8 लाख भाविकांनी आतापर्यंत या मुखदर्शन आणि पददर्शन रांगेतून दर्शन घेतलेलं आहे। त्यामुळे यंदाच्या वारीला प्रशासनानं विक्रमी गर्दी होण्याचा बांधलेला अंदाज खरा होतोय असं सगळं चित्र दिसतंय। कॅमेरा पर्सन राजू मिसळसह सचिन कसबे, झी 24 तास, विठ्ठल गाभारा, पंढरपूर।